नमस्कार मंडळी. नवीन दिवस, नवीन सुरुवात. तुम्हा सर्वांना प्रत्येक दिवस आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. सकाळी सकाळी बघा रांगोळी काढली जरा छान. मला सवयच आहे सकाळी सकाळी कुठं फुलं आलेत अंगणात, कुठं काय ते सगळं बघत असते मी. माझ्या चॅनेलचं नाव आहे मी आणि माझे छंद. नवीन चॅनेल आहे, नक्कीच सपोर्ट करा. हे बघा, चला तुम्हाला बागेत दाखवते माझ्या कोणती कोणती झाडं आहेत ती. इथं हे वॉटर लिलीची फुलं खूप छान आली होती. जास्त पाऊस पडला ना मग ती झडून गेली, थोडीशी आहेत. हे बघा, हे गुलबक्षीची पण खूप झाडं आहेत माझ्याकडे. 3-4 रंग आहेत. जास्वंदाचे 7-8 रंग आहेत. सूर्याची किरणं पडलेत आणि पाऊस पण पडलाय तर बघा किती छान हिरवीगार बाग झाली मस्त. इथं गणेश वेल आहे, मायवळचा वेल आहे, कृष्णकमळ आहे. हे बघा इथं या कारल्याला छोटी छोटी कारली आलेत मस्त. हे बघा इथं ह्या कन्हेरीला ना शेंगा आल्यात. मी कधी बघितल्या नव्हत्या, पण 2 शेंगा आल्यात. बहुतेक ह्यात बी असेल, मी ते सुकल्यावर बघणार आहे. ह्या अनंताचं मोठं झाड आहे. अनंताला पण खूप फुलं येतात. आज फारशी फुलं आली नाहीत, 1-2च आलेत. पण झाडं बघा काय छान हिरवीगार झालीत. आपण वर्षभर किती पाणी घाला पण झाडं इतकी हिरवी होत नाही जितकं पाऊस पडल्यावर होतात. हे मिरचीची झाडं आहेत. ह्या सोनचाफ्याला पण माझ्या छान फुलं येऊन गेली मस्त. इथं हे एक जास्वंद आहे. 8-10 जास्वंदाचे रंग आहेत माझ्याकडे, पण ती एका वेळी येत नाहीत, एक येतात. हे बघा, हे कारंद्याचं वेल आहे. इथं मी वांग्याचं बी लावलं होतं. ती 3-4 झाडं वांग्याची आली आहेत चांगली मस्त. हे बघा इथं आता ह्याला कळी आली. बघूया आता पुढं दाखवीनच मी फुलं लागल्यावर वगैरे. इथं मी हे कुबेराचं झाड आणलं होतं आणि त्याच्याच फांद्या ह्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावल्यात. आता बघूया येतात का. हा मायाळूचा वेल आहे. ह्या मायाळूची भाजी करतात, भजी करतात. छान हिरवागार झाला आहे मस्त. आणि त्यातल्या त्यात सकाळी सकाळी ऊन पडले ना. हे हळदीची झाड आहेत. इथं बघा ह्या दुसऱ्या कारल्याला पण बरीच कारली लागली आहेत चांगली. एक भाजी होईल इतकी कारली लागली आहेत छोटी छोटी, काढण्यासारखे. इथे ॲलोवेराचे हे पारिजातक आहे. इथं पांढरा जास्वंद आहे बघा, ह्याला पण भरपूर कळ्या लागल्यात. खूप फुलं येतात ह्याला पण. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला अशीच माझ्या बागेतली फुलं, माझे छंद, आमचा बगिरा, मराठी सणवार सगळं बघायला मिळेल. माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा ही झाडं सगळी. आणि याला मी खत वगैरे असं दुसरं कोणतं विकत आणत नाही, घरातलंच खत घालते मी. दाखवेन तुम्हाला. हे बघा तिथे एक जास्वंद आले. असाच एक दुसरं पण आहे, सेम टू सेम 2 झाडं आहेत अशीच. इकडे बघा दाखवते. हे बघा, हे पण सेम तसंच आहे, पण थोडंसं बारीक आहे हे फूल. भरपूर फुलं येतात माझ्या इथे, दाखवेनच तुम्हाला पुढं आता. हे बघा, ही छोटी छोटी फुलं आलेत मस्त. कृष्णकमळाचे 2 रंग आहेत. तिथे बघा कळी आली. ही उद्या फुलेल, आज नाही फुलणार. हे बघा, हे अशी फळं वगैरे मी कापली नाही. ड्रॅगन फ्रूट कापलं होतं, केळीची सालं, चहा पावडर, हे असं मी कांद्याची सालं, बटाट्याची सालं, जी काही भाजी वगैरे मी चिरीन ना. हे बघा चहा पावडर पण ठेवलेली. हे खत मी सगळं माझ्या झाडांना घालते. आता हे जमा करून ठेवलं आहे ना, हे आता थोडं थोडं सगळ्या झाडांना घालून टाकते. मला खूप आवडतं असं काही वगैरे करत बसायला. झाडांमध्ये मला खूप रमायला आवडतं. माझा बराच वेळ झाडांमध्ये जातो. त्यात आमचा बगिरा आहेच. हे बघा, हे अशी फळं वगैरे कापलेली त्याची सालं मी सगळी झाडांमध्ये घालून टाकते. इथं नवीन कोंब आला आहे मोगऱ्याला. मोगऱ्याला पण छान फुलं आली होती. हे मायळूचं झाड दाखवलं ना मी, त्याची भाजी खूप छान होते, भजी होते. सगळ्या झाडांमध्ये थोडं थोडं घालून घेते. हे बघ, असं घालून घेतलं सगळं मी. कुंड्यांमध्येच नाही, कोणतेही डबे वगैरे रिकामे झालेले असले, बादल्या, सगळी झाडं त्यात लावून टाकते मी. आता मी मस्त नवीन कुंड्या घेतल्यात. नंतर व्हिडिओमध्ये दाखवीनच तुम्हाला नवीन झाडं बगिरा, कुठं चाललंय झाडात तू? चल बाहेर ये. पाडायची का झाडं सगळी? चल, पाडल्यास कुंड्या तर. चल, कुंड्या पाडून दिल्या फुलांच्या चांगल्या. बघितलं. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.